हॅलो हॅलो हॅलो. डॅम दिस थिंग. देख. थँक्यू. पप्पा कुणाचा होता फोन? अगं कुणास ठाऊक डिस्कनेक्ट झाला. गेले काही दिवस हे असं होतंय. फोन वाजतो, उचलला आणि हॅलो म्हटलं की डिस्कनेक्ट होतोय. जस्ट अ मिनिट. दे. थँक्यू. फोन बघ कुणाचा असतोय. हॅलो हॅलो. हो हो, मी मृणाल बोलतेय. काय ऐकू नाहीये? रवीचा ट्रंक कॉल. सेकंड फ्लाईटनी आज परवा. हो हो कळलं, परवाच्या सेकंड फ्लाईटनी ना. हो पप्पा बरे आहेत. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. हो अगदी बाहेर फिरायला पण जातात. त्यांना देऊ का फोन? हो हो सचिन मजेत आहे. काय? हो हो मी गाडी घेऊन येईन एअरपोर्टवर. बाय. परवाच्या सेकंड फ्लाईटने येतोय रवी. अच्छा. तुमचं ब्लड प्रेशर कसं आहे विचारत होता. आमचं काय, आमचं नेहमीच आहे. आता शमाला त्याचीच काळजी वाटते. फार ओव्हरस्टेन करायला लागलाय तो. मी पण खूपदा सांगून पाहिलं. बर येतो मी. आज सुद्धा शोफर नाहीये ना? नाही अलीकडे हे नोकर फार माजोरी झाले. नाही पप्पा, त्याची आई खरंच आजारी आहे. म्हणजे परवा मला म्हणाला होता तो 4-5 दिवस गावाला जावं लागेल म्हणून. मी म्हटलं हरकत नाही, मी सांगेन पप्पांना. अलीकडे या नोकर चाकरांना सुद्धा कळायला लागलंय की सूनबाईने एकदा होकार दिला ना की पप्पा काहीच बोलत नाही. बरं जा, माझी ब्रीफकेस घेऊन ये. ओ विसरलेच. पप्पा लंच बाहेर घ्यायचा नाही मी जेवायला वाट बघते. येस युअर ऑनर. जशी सूनबाईची मर्जी. येतो. हो. इथे कशाला आलीस? मला काय? थोडं पाणी. खूप बदल झालेला दिसतो तुमच्यात. काय म्हणालीस?
माणसानं नेहमी बसून पाणी प्यावं असं तुम्ही म्हणायचा. आय एम सॉरी. आता बसू. बैस. आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला. कशाबद्दल? नाही, मला असं अचानक आलेलं पाहून. नेत्रा, तुझ्या जागी मी असतो ना तर असं लाचार होऊन घरी परत येण्यापेक्षा विष खाऊन जीव दिला असता. खरंय तुमचं म्हणणं. पण माझ्या मनाला किती यातना होत होत्या ते तुम्हाला काय ठाऊक. कित्येक वर्षात रवीला पाहिलं नाही, तुम्हाला भेटले नाही. तुम्हा दोघांच्या ओढीनं मी इतक्या दूर आले. माझ्याबद्दल तुला ओढ, रवीबद्दल तुला ओढ. आत्ता मग 5 वर्षाच्या रवीला पोरक करून घरातून निघून गेलीस तेव्हा कुठे गेली होती तुझी ही ओढ? नका हो असं बोलू. मी चुकले. मी खरंच चुकले. मी कबूल करते. तुझ्या हातून घडलेली ती भयंकर चूक 25 वर्षानंतर तुला कळली. नाही, माझी चूक मला कधीच कळून चुकली होती. पण मला आता कुणीही क्षमा करणार नाही, कुणी दया दाखवणार नाही अशी खात्री पटली होती. त्या भीतीपोटीच इतकी वर्ष घरात पाऊल टाकायचं धाडस केलं नाही मी. मग आजच कसं झालं ते धाडस? मरता येत नाही म्हणून जगावं लागतं आणि जगण्यासाठी आसरा लागतो. म्हणजे आता इथंच राहणार आहेस की काय तू? हो, म्हणजे तुम्ही क्षमा केलीत तर. पप्पा, हं, मला तुम्हाला काय विचारायचं होतं. काय? नको तुम्ही रागवाल. अगं नाही रागवणार. विचार ना, काय विचारायचं होतं? मम्मींबद्दल. तिच्याबद्दल? तिच्याबद्दल काय? पप्पा, मला सगळं ठाऊक आहे. म्हणजे रवीनी मला लग्नाआधीच सगळी कल्पना दिली होती, पण आतापर्यंत तो विषय काढायचं माझं कधी धाडस झालं नाही. एक गोष्ट मात्र सतत वाटत राहिली. पप्पा, आपण मम्मीना कधीच क्षमा नाही करू शकणार. मृणाल, मी काय किंवा रवी काय, आम्ही तुझ्या शब्दाबाहेर नाही. आजपर्यंत आम्ही तुझा एकही शब्द कधी खाली पडू दिलेला नाही. पण ही एक गोष्ट अशी आहे की ज्याचं उत्तर मी तुला कधीच देऊ शकणार नाही. आजवर या गोष्टीवर मी खूप विचार केलाय. कदाचित नवरा म्हणून मी तिला क्षमा करू शकेन, पण रवीच्या दृष्टीने विचार कर. मृणाल, ज्या मुलांची आई त्यांच्या लहानपणीच वारते ना, ती मुलं फक्त पोरकी होतात.
पण ज्यांची आई त्यांना असं सोडून जाते त्या मुलांच्या मनात पोरकेपणाबरोबर एक कमीपणाची भावना येऊ लागते. मूल म्हणून आणि नवरा म्हणून सुद्धा. पप्पा, मला वाटतं तुम्ही सतत त्याच दृष्टीने विचार करता म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. असेल, कदाचित तसंही असेल. पण एक गोष्ट, एक प्रश्न माझ्या मनात सतत येत राहतो की मला आणि रवीला सोडून जावंसं का वाटलं तिला? ज्या अर्थी माझं प्रेम तिला रोधू शकलं नाही त्या अर्थी माझ्यातच काहीतरी कमी असलं पाहिजे. मृणाल, त्यावेळी रवीची आत्या नसती ना, तर रवीच्या त्या वयात आणि माझ्या त्या परिस्थितीत आमचं काय झालं असतं कोण जाणे. मग तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं? लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वासच उडाला होता. लग्न केवळ गरजेपोटी करू नये हे मला पटलं होतं. असं काय कमी पाहिलं ग तिनं माझ्यात? रोअरिंग प्रॅक्टिस, नामवंत बॅरिस्टर. मी कधी कुणाचं वाईट केलंय? कधी कुणाचं वाईट चिंतलंय? तरीही तिला मला सोडून जावं असं वाटलं. आता ती जर कधी परत आली ना, तर कदाचित ठीक आहे, तू इथं राहू शकतेस. पण या घरातलं तुझं पूर्वीचं स्थान तुला मिळणार नाही. या घरात यापुढे तुझं स्थान रवीची आई म्हणून राहणार नाही, मृणालची सासू म्हणून नाही, आणि माझी बायको म्हणून तर नाहीच नाही. यापुढे केवळ एक आश्रित म्हणून तुला राहावं लागेल. हे काय पप्पा, तुम्ही अजून इथेच? मृणाल, ही मृणाल, रवीची बायको. आणि मृणाल ही रवीची जन्मदात्री. नो, त्याची काही गरज नाही. शिवाला म्हणावं यांचं सामान गेस्ट रूम मध्ये जाऊ देत. केवळ एक आश्रित म्हणून तुला राहावं लागेल. 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 सचिन, ए सचिन, आटोपलं की नाही? आत ये बघू. मम्मी, तुमचं आटोपलं की सांगा हं? मी ताटं मांडलीत. बसा. सचिन, आता ये बघू आत. मुलगा का ग तुझा? आत बोलव ना त्याला लवकर. अगं, आणि रवी कुठे दिसत नाही अजून? ते दिल्लीला गेलेत.
परवा येतील. वा भाई ग, कधी एकदा त्याला पाहिन असं झालंय मला. तुला एकच मुलगा? हो, पण 4 मुलांचा त्रास देतो. मारी बाबा, तिकडे सचिन उन्हात खेळतोय कधीचा. त्याला आत पाठवा बघू. जेवणाची सुद्धा शुद्ध नसते. वैताग आणतो नुसता. आता बरं वाटतंय ना? मगाशी चेहरा खूप ओढल्यासारखा दिसत होता तुमचा. प्रवासाच्या त्रासामुळे असेल कदाचित. चालायचंच. असं का म्हणता मम्मी? आम्ही आहोत ना? हे घर तुमचंच नाही का? मम्मी मी आलो. अरे वा, हे बघ आपल्याकडे बघ कोण आले. बघ, हा सचिन. बघा काय झालंय. जा हातपाय तोंड धुवून ये. अगं थांब. ये बाळ, ये माझ्या जवळ ये. अगदी हुबेहूब माझा रवीच की गा. जा ना सचिन, आजी जवळ जा. ही माझी आजी नाही, माझी आजी माझ्या मामाच्या घरी राहते. हो ना, मग तुला आता आणखीन एक आजी मिळाली. छान झालं की नाही? मला ही आजी नको, मला तीच आजी पाहिजे. अरे असं काय करतोस? ती आजी आहे ना, ती तुझ्या मम्मीची आई. आणि ही आहे की नाही, ही तुझ्या डॅडींची आई. तू खोटं बोलतेस. डॅडींना आई नाहीच मुळी. डॅडींना फक्त पप्पाच आहेत. म्हणणार मला वाटतं एअरपोर्टवर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा खात्री करून घेतलेली बरी. अगं काल पावसामुळे सगळ्या फ्लाईट्स डिले होत्या. हो, मला पण तेच वाटतंय. हो बघ. शिट, पुन्हा एंगेज. मला प्रश्न पडला की पावसात गाडी घेऊन मी एअरपोर्ट पर्यंत जाणार तरी कशी. सकाळपासून उठतोय नुसता. हो ना. मी मृणाल बरोबर रवीला आणायला जाऊ का? कशाला? पावसात गाडी बंद पडली तर ढकलायला? नाही होत तसं नाही, पण मला रवीला खूप बघायचंय. काय नको? मुंबईत उतरल्या उतरल्या त्याचा मूड जायला नको? तू बघ, पुन्हा ट्राय कर. हो. वाचतोय का? हो. लकी. Hello, Indian Airlines. Hello, I wanted to know whether the second flight from Delhi arriving on right time. I beg your pardon? 4 hours. My God. Okay, thank you. 3 तासांनी पुन्हा चेक करा म्हणताय. हा पोरगा आता काय करीत असेल याचीच काळजी लागली आहे मला. पण रवीने असंच तोंड फिरवलं तर? त्याला समजावशील ना? नीट विचार करून निर्णय घेतल्यास ना? हे बघ, आधी घरच्यांची परवानगी घे. त्यात विचार कसला करायचा? ए, तुझ्यात नाकारण्यासारखी एक तरी गोष्ट आहे का? पण काय ग म्हणा, माझ्या आईबद्दल घरी सांगितलेस ना? हे बघ, कुठली गोष्ट लपवून ठेवून मला काही एक करायचं नाही. हो बाबा, सगळं काही सांगितलंय. खरं तर तशी काही गरज नव्हती. आईला आणि दादाला सगळ्या गोष्टी आधीच ठाऊक होत्या. तुझ्या आत्यानं सांगितलं होतं त्यांना सगळं. मग काय म्हणाले ते?
अरे आई म्हणाली, हे बघ, रवीच्या आईचा तर संबंधच कुठे उरलाय. ज्याच्या बरोबर तुला सगळं आयुष्य काढायचं आहे तो रवी, आणि ज्यांच्या जवळ तुम्हा दोघांना राहायचंय ते रवीचे पप्पा. या दोघांनाही समाजात फार वरचं स्थान आहे. जिकडे जावं तिकडे त्यांच्याबद्दल चांगलंच बोललं जातं. खरंच आई इतकी चांगली असते? रवी, विसर ना ते सगळं आता. ते विसरता येत होतं तर काय हवं होतं? ते जर का विसरता आलं असतं ना, तर माझं आणि पप्पांचं जीवन किती वेगळं झालं असतं ना. खरं सांगू म्हणाल, त्यावेळेला प्रियकर वगैरे मला खरंच काही समजत नव्हतं. मम्मी कुठं गेली असं आम्ही आत्याला विचारलं ना, किती वैतागून म्हणायची, गेली चांडाळीन आपल्या प्रियकराबरोबर. आई चांडाळी, तिचा प्रियकर? नाही, त्यावेळेला खरंच काही कळत नव्हतं. आमची आई पण सांगायची कधी कधी, तुझ्या आत्याचं किती प्रेम होतं नाही तुझ्यावर आणि तुझ्या पप्पांवर. त्या नसत्या तर गेल्या 30 वर्षात तुमचं काय झालं असतं कोण जाणे. हो ना, पण तो आधार गेल्या 1.5 वर्षापासून नाहीसा झाला. आता या घरात फक्त घरकामाचा नोकर, स्वयंपाकी, माळी, पप्पा आणि मी. ए, तुझ्या पप्पांचा किती जीव आहे नाही तुझ्यावर. खरं सांगू, पप्पा म्हणजे माझं सर्वस्व आहे. आई जेव्हा आम्हाला सोडून गेली ना, तेव्हा रात्रंदिवस तिचा ध्यास घेऊन मी रडत बसायचो. पण जसजशी वर्ष जायला लागली तशी पप्पांच्या दुःखाची तीव्रता मला अधिक जाणवायला लागली. आणि ते कितीही विसरायचं म्हटलं तरी माझ्या मनात आईबद्दलची एक काळी कुट्ट प्रतिमा निर्माण झाली आहे ना, नाही ती कधीही पुसली जाणार नाही. काय झालं तरी माझ्या पोटचा पोरगा आहे तो. त्याच भरोश्यावर मी इथं आले. एरवी माणसांच्या वागण्याची काही सुसंगतीच लावता येत नाही ग. तसं नसतं तर यांच्या ज्या मित्रानं प्रेमाची ग्वाही देऊन मला माझ्या सुखी संसारातून खेचून नेलं, त्यानंच पुढे मला नरकाच्या यातनात का ढकलावं. जुगार आणि दारू यांच्या व्यसनात त्यांच्यातला माणूसच संपला आणि उरलं आयुष्य मी घालवलं ते फक्त एका राक्षसाच्या सहवासात. अखेर कॅन्सरने त्याचा बळी घेतला. अमाप पैसा आहे माझ्याकडे, पण आयुष्यातल्या कमोहाच्या क्षणाची फार मोठी किंमत मोजली मी मृणाल. माणसं इतकी निष्ठुर कशी वागू शकतात. अगं, त्या माणसाला तरी मी का दोष देऊ. त्याच्या भूलथापानात बळी पडायला मी काय अल्लड तरुणी नव्हते. सुखी संसार, सोन्यासारखा नवरा आणि 5 वर्षाचा माझा निष्पाप रवी. तुम्ही असं का करता. मम्मी, तुमच्या अंगात केवढा ताप भरलाय. मी डॉक्टरला बोलवू का. नाही का मृणाल, काही नको. अगं, विचार करून मला कित्येक दिवस झोप लागली नाही. मला एक झोपेची गोळी असली तर देशील. देते. मृणाल, अगं बॉम्बे बाउंड फ्लाइट्स आर डिलेड ड्यू टू बॅड वेदर. आता 8 वाजून गेले. मला वाटतं आता तू एअरपोर्टला न गेलेलं बरं. तो येईल टॅक्सी कर. हरकत नाही. मग आपण जेवण उरकून घेऊया का. सचिन पण झोपेला आला. चालेल.
केवढ्याने दचकले मी. दिवा तरी लावायचास. अगं म्हटलं तू गाढ झोपलीस, उगाच कशाला डिस्टर्ब करायचं. जेवणार ना? जेवण म्हणाल आता काही नको. अगं इतका दमलोय मी, कधी एकदा झोपेंचं झालं. किती वेळा फोन करून पाहिला मी. आधी सांगितलं 4 तास उशीर आहे म्हणून. हं. शेवटी आणखीन उशीर आहे म्हणून सांगितलं. इनडेफिनेट डिले म्हणून सांगितलं. ते तर झालंच, पण म्हणाल तिथे मी किती कंटाळून गेलो असेल. काय काय झालं? कशी झाली कॉन्फरन्स? फर्स्ट क्लास. सगळी कामं अगदी व्यवस्थित पार पडली. आणि मुख्य म्हणजे तुम्ही दिलेल्या यादीतल्या सगळ्या वस्तू न विसरता आणल्या. थँक्स. असले कोरडे थँक्स नको आहेत. रवी, मला तुला एक सरप्राइझिंग न्यूज द्यायची आहे. बरं, म्हणजे हो, काही नवल विशेष? तुझी आई आली. कोण? माझी आई? हो, म्हणजे मला वाटतं आता इथंच राहतील त्या. नाहीतरी या उतरवयात त्यांनी जायचं कुठं? हा विचार तिनं घर सोडून जाताना करायला हवा होता. असं काय करतोस रे? सकाळपासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या त्या. अजून झोपल्याही नसतील. उठवू त्यांना? आता प्लीज, फॉर हेवन सेक. असं अपसेट होऊन कसं चालेल रवी? हे बघ. बघ मृणाल, मृणाल, आई आल्याचं तू मला सांगितलंस, कळलंय मला. एअरपोर्टवर तात्काळ उभा राहून इतका थकलोय मी. तर नो मोर स्ट्रेन, प्लीज, नो मोर स्ट्रेन. उद्या सकाळी बघू काय करायचं ते. घे. माझ्या खेळण्याला हात लावू नका. बरं बाबा, मी नाही हात लावत. पण हे दूध तर पितोस? नकोय, मला दूध नकोय. मला तुमच्या हातचं दूध नकोय. सचिन, काय चाललंय तुझं? ते बाजूला ठेव बघू सगळं आधी. चल, शाळेला जायला उशीर होतोय. मी नाही जाणार शाळेत. मी नाहीच जाणार. अरे सचिन, हॅलो सचिन, से गुड मॉर्निंग टू युअर डॅडी. आम्ही नाही जा. काय झालं? पप्पा पप्पा, हं? तुम्ही आणलेलं खेळणं ती आम्हाला देत नाही. तुमची आई द्यायची की नाही हो तुम्हाला खेळणी? हे बघ, हा तुझा सगळा खेळ घे आणि पळ. आज नको जाऊस शाळेला. चला पळा, जा. बाई, त्याला जरा लवकर तयार करा. हो, हे काय चहाचं मांडलंय ना इथे? मला चहा इथं नकोय. असं काय करता? ओके. मला चहा इथं हवा. मम्मी, काय हे? मी त्याला जायला सांगितलेलं नाही. हो, कुणीही मला जायला सांगितलेलं नाही. पण कुणीही मला इथे यायला सांगितले नव्हते, त्याहूनही खरंय. अरे, तुम्ही सगळे असे गप्प गप्प का रे?
तुम्ही एकदा काय ते बोलून टाका. काय विचारायचंय, काय म्हणायचंय स्पष्ट सांगा. असं गप्प राहून जिवंतपणे मला मारू नका. काय बोलणार? बोलण्यासारखं काय राहिलं? खरं तर जे घडलं ना ते मला नक्की काही माहित नाही. पण मला एक गोष्ट मात्र नक्की माहिती की मला आई होती. मी 5 वर्षाचा असताना मला आणि पप्पांना सोडून ती या घरातनं निघून गेली. का गेली, कुठे गेली, कशी गेली या प्रश्नांवर पप्पांनी मला कधी विचारच करू दिला नाही. बघ रवी, माझं खूप चुकलंय आणि त्या चुकांचं खूप प्रायश्चित्त मी भोगलंय. आता आयुष्यात उरलेले क्षण तुला दुरून का होईना पाहत जगावं एवढ्या एकाच इच्छेनं मी इथं आले रे. असह्य होत रोजचा त्रास, रोजचा नवीन त्रास सहन होत नाही. नवीन प्रश्न भेडसावत आहेत मला. काही सहन होत नाही रवी, आणखी फार त्रास होणार नाही तुम्हाला बाळ. मला माहित आहे तुम्हाला मी इथे यायला नको होतं. मग आमच्या सुखी संसारात विष कालवाला कशाला आलीस तू इथं? तुमचा चहा ठेवला, मी मम्मीला चहा देऊन येते. मम्मी, मम्मी, रवी, पप्पा, मम्मी, जीवनात माझ्या हातून एक चूक घडली, अक्षम्य चूक घडली. त्याचं प्रायश्चित्त म्हणून हा निर्णय मी घेतला आहे. स्त्री जेव्हा आई होते तेव्हा नेहमीच मुलाचे अपराध पोटात घालीत राहते, त्याला क्षमा करीत राहते. पण तोच मुलगा पुढे जेव्हा कुणा स्त्रीचा नवरा होतो तेव्हा स्वतःच्या पत्नीच्या एकाही अपराधाला क्षमा करीत नाही. आईच्या सोशिकतेचा, क्षमाशीलतेचा, करुणेचा लहानसा अंश सुद्धा मुलामध्ये उतरू नये. आई मुलाच्या नात्यामधले सूक्ष्म रेशमी तंतू पती पत्नीच्या नात्यात कधीच दिसू नयेत. पतीकडून घडलेल्या अशाच एखाद्या अक्षम्य अपराधानंतर देखील त्याची पत्नी त्याचा स्वीकार करील का? सापडलीच कधी कुणाला या माझ्या प्रश्नांची उत्तरं, कधी काळी, तरी माझे जीवन आणि मृत्यूचं सार्थक होईल.